Take down question. In triangle ABC, prove that B minus C upon A equal to tan B by 2 minus tan C by 2 divided by tan B by 2 plus tan C by 2. Tan B by 2 minus tan C by 2 divided by tan B by 2 plus tan C by 2 हे प्रूव्ह करायचं आहे in triangle ABC. How can we prove this? ट्राय केलाय कोणी याला? फर्स्ट ऑफ ऑल आपला हे डिसाइड करायचं आहे की या एक्झाम्पलला LHS वरून RHS मिळवायची का RHS वरून LHS. आधी हा डिसिजन आणि मग ते कसं मिळवायचं तो बघा. जर LHS वरून RHS मिळवायचे असेल तर आपल्याला स्मॉल ABC यांच्या जागी रूल्स वापरून त्यांना साइन कॉसमध्ये कन्व्हर्जन करावे लागतील. ऑब्वियसली असे टर्म जर असेल तर नेपियर्स ॲनालॉजीच्या प्रूफनुसार आपल्याला माहित आहे की याला साइन रूल आपण वापरू शकतो. साइन C मायनस साइन D वगैरे सारखे रिझल्ट तिथे तयार होतात. आणि RHS वरून LHS जर मिळवायचे असेल तर यांचे हाफ अँगल फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. tan B by 2 tan C by 2 यांचे हाफ अँगल फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. त्याचा रेफरन्स आपला घेता येईल. आपण दोन्ही प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. काय इफेक्ट काय फरक पडतोय तुम्ही डिसाइड करायचे कुठली मेथड कुठल्या ठिकाणी फॉलो करायची ते. ओके, आधी RHS वरून LHS बघा कशी मिळवता येईल. त्याला डायरेक्ट फॉर्म्युलेत आपल्याकडे राईट हँड साइड आपण घेणार tan B by 2 मायनस tan C by 2 डिवायडेड बाय tan B by 2 प्लस tan C by 2. इथे जर हाफ अँगल फॉर्म्युले आपण यूज केले tan B by 2 काय आहे स्क्वेअर रूट ऑफ tan B by 2 चा रिझल्ट square root of s minus a s minus c upon s in bracket s minus b. S minus A S minus C upon S in bracket S minus B minus root of tan C by 2 S minus A S minus B divided by S into S minus C. बरोबर. त्यानंतर इक्वल टू डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला पुन्हा याच दोन टर्म tan B by 2 आणि tan C by 2 आहेत, फक्त मध्ये मायनसच्या जागी प्लस आहे. म्हणजे
स्क्वायर रूट ऑफ s minus a s minus c divided by s in bracket s minus b minus root of s minus a s minus b upon s in bracket s minus c मध्ये प्लसचं चिन्ह एवढंच. ओके, आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या टर्म्स सेम आहेत. याचा बेनिफिट आहे आपल्याला. याला सिम्प्लिफाय कसं करणार तर आधी न्यूमरेटरहून पहिलं रूट आणि दुसरं रूट व्यवस्थित चेक करा. इथं s मायनस ए दोन्ही ठिकाणी आहे आणि इथे एस तो पण दोन्ही ठिकाणी आहे. s मायनस ए अपॉन एस मायनस ए अपॉन एस न्यूमरेटरहून कॉमन घेता येईल आणि जशी टर्म न्यूमरेटरला आहे तशी डिनॉमिनेटरला पण आहे, त्यामुळे तो डिनॉमिनेटरहून पण कॉमन घेता येईल, म्हणजे कॅन्सल होऊन जाईल नंतर. म्हणजे आपण यात न्यूमरेटरला असं लिहिलं, कॉमन घेताना रूट सकट कॉमन घ्यायचं आहे, म्हणजे रूट ऑफ s मायनस ए अपॉन एस हे कॉमन घेतलं न्यूमरेटरहून. तर काय शिल्लक राहील, पहिल्या टर्ममध्ये s मायनस ए आणि s कॉमन घेतले, हे दोन शिल्लक राहिले, म्हणजे रूट ऑफ s मायनस सी अपॉन s मायनस बी मायनस रूट ऑफ दुसऱ्या टर्ममध्ये s मायनस बी अपॉन s मायनस सी. इथे s मायनस सी s मायनस बी पहिल्या टर्ममध्ये राहिलं आणि दुसऱ्या टर्ममध्ये s मायनस बी s मायनस सी हे राहिले. डिनॉमिनेटरला सेम थिंग होणार, रूट ऑफ s मायनस ए अपॉन एस कॉमन घेतला, ब्रॅकेट मधली टर्म स्क्वायर रूट ऑफ s मायनस सी अपॉन s मायनस बी प्लस रूट ऑफ s मायनस बी अपॉन s मायनस सी. आता यामध्ये हे रूट कॅन्सल झाला, रूटची टर्म कॅन्सल झाली, ब्रॅकेटच्या बाहेर जे कॉमन घेतले ते कॅन्सल झाले. आता यांचं सिम्प्लिफिकेशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये स्क्वेअर रूट वेगवेगळं लिहिता येतं, म्हणजे आपण याचं रूट वेगळं याचं रूट वेगळं लिहू शकतो, याचं रूट वेगळं याचं रूट वेगळं लिहू शकतो. एक स्टेप जाऊ द्या वाटल्यास, म्हणजे रिमेनिंग टर्म अशी होईल, रूट s मायनस सी अपॉन रूट s मायनस बी मायनस रूट s मायनस बी अपॉन रूट s मायनस सी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म सेम, रूट s मायनस सी अपॉन रूट s मायनस बी प्लस रूट s मायनस बी अपॉन रूट s मायनस सी.
ओके, असे सेपरेट लिहिल्यामुळं काय की त्याचं जे क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करायचं आहे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन इझिली लक्षात येईल. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट काय होईल पहा, रूट एस मायनस सी इंटू रूट एस मायनस सी, रूट निघून जाईल, शिल्लक राहील एस मायनस सी. बरोबर. पुन्हा रूट एस मायनस बी इंटू रूट एस मायनस बी, याचंही रूट निघून जाईल पण मध्ये मायनस आहे आणि मध्ये मायनस असल्यामुळं तो येईल मायनस एस प्लस बी. त्याला तुम्ही एक स्टेप आणखी देऊ शकता ब्रॅकेट टाकून, आणि डिवायडेड बाय रूट ऑफ एस मायनस बी इंटू रूट एस मायनस सी, किंवा हे दोन रूट एकत्र पण करता येतील. क्रॉस मल्टिप्लाय याचं मल्टिप्लिकेशन मायनस याचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय हे दोन मल्टिप्लाय. सेम प्रोसेस डिनॉमिनेटरला फक्त क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करायचं आहे. मग रूट एस मायनस सी इंटू रूट एस मायनस सी, एस मायनस सी, आणि प्लस रूट एस मायनस बी इंटू रूट एस मायनस बी प्लस एस मायनस बी डिवायडेड बाय रूट एस मायनस बी इंटू रूट एस मायनस सी. ओके. आता यामध्ये दोन्ही ठिकाणचा डिनॉमिनेटर सेम आहे, ते कॅन्सल होऊन जाईल. बरोबर. इथे प्लस एस मायनस एस कॅन्सल, न्यूमरेटरला शिल्लक राहिला फक्त बी मायनस सी. बघा इथे बी मायनस सी राहिला, आणि डिनॉमिनेटरला एस प्लस एस, टू एस मायनस बी मायनस सी. मायनस बी मायनस सी इक्वल टू बी मायनस सी अपॉन 2s ची व्हॅल्यू आपण a प्लस बी प्लस सी लिहू शकतो. मायनस बी मायनस सी तसंच. 2s म्हणजे a प्लस बी प्लस सी, b कॅन्सल, c कॅन्सल, so the value is b minus c upon a. Likewise राईट साइड वरून आपण लेफ्ट साइड मिळवू शकतो. यात आपल्याला फक्त हे हाफ अँगल फॉर्म्युले यूज करणे एवढंच फॉर्म्युलांचं काम आहे. बाकी सगळं अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲड सबट्रॅक्ट करणे, कॉमन घेणे वगैरे वगैरे हे सगळं, पण ते सिंपल वर्क आहे. यालाच आणखी एका प्रकारे जाता आलं असतं. हे जे सगळे टॅन दिसत आहेत त्यांचं कन्व्हर्जन करायचं साइन कॉसमध्ये. RHS वरून LHS मिळवतानाच आणखी एक मार्ग आहे. साइन कॉसमध्ये कन्व्हर्जन करायची. म्हणजे पहा, और राइट हँड साइड जर आपण घेतली
tan b by 2 minus tan c by 2 divided by tan b by 2 plus tan c by 2. आणखी एक मार्ग राईट साईडवरून लेफ्ट साईड मिळवण्याचाच. टॅनला साइन कॉस मध्ये कन्वर्ट करा. फर्स्ट टर्म साइन b by 2 अपॉन कॉस b by 2 प्लस माइनस साइन c by 2 अपॉन कॉस c by 2 divided by denominator sin b by 2 upon cos b by 2 plus sin c by 2 upon cos c by 2. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन सबट्रॅक्शन. क्रॉस मल्टिप्लाय जर केला इथे न्यूमरेटर साइन b by 2 इंटू कॉस c by 2 माइनस कॉस b by 2 इंटू साइन c by 2 डिवाइडेड बाय कॉस b by 2 इंटू कॉस c by 2. क्रॉस मल्टिप्लाय साइन कॉस कॉस साइन. डिनॉमिनेटरला पण क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन काय येईल त्यांना साइन b by 2 इंटू कॉस c by 2 प्लस कॉस b by 2 इंटू साइन c by 2 डिवाइडेड बाय cos b by 2 इंटू cos c by 2. यामध्ये cos b by 2 cos c by 2 कॅन्सल दोन्ही ठिकाणचे. cos b by 2 cos c by 2 कॅन्सल इक्वल टू. आता ह्या दोन्ही टर्म जर आपण ऑब्झर्व केल्या तर ते आपल्या नेहमीचे दोन स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. त्या फॉर्ममध्ये साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी कशाचा फॉर्म्युला आहे साइन ए माइनस बी. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी साइन ए माइनस बी. साइन ए मायनस बी म्हणजे तो असेल साइन b by 2 मायनस c by 2 आणि डिनॉमिनेटर साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी म्हणजे तो होईल साइन b by 2 प्लस c by 2. यालाच आपण असंही लिहू शकतो साइन b माइनस c अपॉन 2 डिवाइडेड बाय साइन b प्लस c अपॉन 2. ओके. आता इथे याच्यासाठी डायरेक्ट रिझल्ट आहे आपल्याकडे साइन b प्लस सी अपॉन 2. बघा बरं आठवतंय का काय कॉस ते 9 फॉर्म्युलांचे दोन ग्रुप इन ट्रायंगल एबीसी चे प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल मधले साइन b प्लस सी अपॉन 2 लाच आपण कॉस ए बाय 2 लिहू शकतो. साइन b प्लस सी अपॉन 2 ला कॉस ए बाय 2 लिहिता येईल. याची व्हॅल्यू कॉस ए बाय 2 होईल. पण पुढे काय याला लिहिता येईल कॉस ए बाय 2. याचं काय
तर याला फॉर्म्युलांचं खूप परफेक्ट नॉलेज असणं गरजेचं आहे. या टर्मला जो न्यूमरेटर आहे साइन बी मायनस सी अपॉन 2 आहे, त्याला कॉस बी प्लस सी अपॉन 2 न मल्टिप्लाय डिवाइड करायचं. कशानं? कॉस बी प्लस सी अपॉन 2 यानं मल्टिप्लाय आणि डिवाइड, आणि हा डिनॉमिनेटरचा साइन बी प्लस सी अपॉन 2 तसाच. काय केलं आपण? हे तसेच ठेवले. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय कशाने केलं? कॉस बी प्लस सी अपॉन 2 न, आणि त्यालाच परत 2 न पण मल्टिप्लाय डिवाइड करा. आता हे का केलंय ते टर्म लिहिल्यानंतर तरी लक्षात यायला पाहिजे की नेमका याच्यावरून कुठला रिझल्ट तयार झालाय. येस, कुठला रिझल्ट तयार झालाय? 2 cos c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन c मायनस डी अपॉन 2. कुठला रिझल्ट आहे? sin c minus sin d. sin c minus sin d. साइन सी मायनस साइन डी, म्हणजे हा जो न्यूमरेटर आहे 2 cos c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. पहा फॅक्टरायझेशन फॉर्म्युलांचा ग्रुप, सगळे फॉर्म्युला एकत्रितपणे पाहिजेत लिहिलेले. 2 cos c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. हा फॉर्म्युला कशाचा आहे? साइन सी, sin c minus sin d. म्हणजे इथे सी ऐवजी बी आहे, मायनस साइन डी. डी म्हणजे सी आहे आणि सी म्हणजे बी आहे. साइन बी मायनस साइन सी. ओके. पण डिनॉमिनेटरला दोन्ही ठिकाणी बी प्लस सी अपॉन 2 आहे. दोन्ही ठिकाणी बी प्लस सी अपॉन 2 आहे. म्हणजे याला आपण 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा असं लिहू शकतो की नाही बघा. कारण हा अँगल सेम आहे इथे. मग 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा हा कशाचा फॉर्म्युला आहे? साइन 2 थिटाचा. बरोबर आहे? Yes. किंवा तसाच हाफ अँगल मध्ये आता जर पाहिला 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 कशाचा फॉर्म्युला आहे? sin theta. साइन थिटा. Sin theta. म्हणजे याला आपण लिहू शकतो साइन बी प्लस सी. आणि याला कारण काय देणार आपण? न्यूमरेटर साठी साइन सी मायनस साइन डी इक्वल टू 2 cos c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. आणि डिनॉमिनेटरला 2 साइन
थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2, याला आपण लिहिलं साइन थीटा. हा बी प्लस सी म्हणजे थीटा. 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. आता ते जे 9 फॉर्म्युलांचा ग्रुप आहे तो इथे जास्त कन्व्हिनियंट आहे वापरणं. साइन बी प्लस सी ला काय लिहिता येतं? साइन बी प्लस सी. साइन बी प्लस सी म्हणजे sin b cos b. न्यूमरेटर तसाच ठेवला, साइन बी मायनस साइन सी. तो का तसाच ठेवला तेही लक्षात येणं गरजेचं असतं. साइन बी प्लस सी त्याला काय लिहिता येईल? Sin A. साइन ए. 9 फॉर्म्युलांचा ग्रुप बघा तो, इन ट्रँगल एबीसीचा. साइन बी प्लस सी म्हणजेच साइन ए. आणि आता इथे बाय साइन रूल, साइन रूल नुसार, साइन रूल नुसार काय असतो? साइन रूल साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी, साइन सी अपॉन सी इक्वल टू जर के असेल तर साइन ए म्हणजे ए के, साइन बी म्हणजे बी के आणि साइन सी म्हणजे सी के. बरोबर? त्या जर व्हॅल्यू यूज केल्या इथे तर साइन बी ला लिहिता येईल बी के, साइन सी ला लिहिता येईल सी के आणि साइन ए ला लिहिता येईल ए के. न्यूमरेटरहून के कॉमन घ्या, के के कॅन्सल. शेवटच्या स्टेप पर्यंत ट्रिग्नोमेट्रीचे रेशो त्यामध्ये ठेवले. डायरेक्ट शेवटच्या स्टेपला ट्रिग्नोमेट्रीचे रेशो कॅन्सल झाले ह्या मेथडनी. आणि पहिल्या मेथडनी ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण पहिल्या स्टेपला गायब करून टाकले, नंतर फक्त अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन. के कॉमन येईल, कॅन्सल होईल म्हणजे व्हॅल्यू येईल बी मायनस सी अपॉन ए. बरोबर? ही सेकंड मेथड या एक्झाम्पलसाठी. आता जर थर्ड मेथड तुम्हाला सॉल्व करायचीच आहे, LHS वरून RHS, तर हेच रिव्हर्स जाऊ द्यायचं. म्हणजे काय? बी मायनस सी अपॉन ए घ्यायचा LHS, त्याला साइन रूल वापरायचा, हे मिळेल. अशी टर्म तयार होते. फक्त साइन रूल याचा उलट वापरावा लागेल, ए बी सीचा. के तिथेही कॅन्सल होतील अशी टर्म मिळेल. हे उलट विचार करावा लागेल, साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला, आणि याला हाफ अँगल फॉर्म्युला वापरावा लागेल, 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2. असं रिव्हर्स जावं लागेल त्याला. इथे टॅन येण्यासाठी डिवाइड न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय कॉस बी बाय 2 कॉस सी बाय 2 हे डिवाइड करावं लागेल. ते सेपरेट करावं लागतील, ही टर्म मिळेल आणि मग ते टॅन मध्ये येईल. त्यामुळे याचं रिव्हर्स थिंकिंग थोडं डिफिकल्ट जाणार, म्हणून RHS वरून LHS कन्व्हिनियंट. ओके, आधी ही मेथड लिहून घ्या. नंतर ही सेकंड मेथड कंप्लीट करा. नेक्स्ट वन आहे, इन ट्रँगल ABC in triangle ABC if
in triangle ABC if A square B square C square are in AP, then prove that cot A by 2, cot B by 2, cot C by 2 are also in AP. Cot A by 2, cot B by 2, cot C by 2 are also in AP. AP means arithmetic progression. A स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहेत. कोणत्याही 3 टर्म समजा ए बी सी आहेत, त्या जर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असतील तर काय कंडिशन असते अरिथमॅटिक प्रोग्रेशनची? गिव्हन काय? Yes, sir. ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन AP. या 3 टर्म अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. म्हणजेच बी स्क्वेअर मिडल टर्म इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2, किंवा त्याला आपण फक्त असंही लिहू शकतो डायरेक्ट 2b स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे गिवन आहे. प्रूव्ह काय करायचं आहे? हे तिघ जण अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय प्रूव्ह करायचं आहे? टू कॉट बी बाय 2 इक्वल टू कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2. हे जर प्रूव्ह झालं तर आपण काय म्हणू शकतो? हे तिघ जण अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. बरोबर आहे? Yes. जर हे प्रूव्ह झालं तर आपण म्हणू शकतो की हे तिघ जण अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. म्हणजे आपल्याला प्रूव्ह दॅट हे आहे ऍक्च्युअली. यात पण लेफ्ट साइड वरून राईट साइड मिळवणं डिफिकल्ट जाईल. कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 याला सिम्प्लिफाय करून या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच आपल्याला टर्म घ्यावी लागेल कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 आणि त्याच्यावरून प्रूव्ह करायची आहे ही टर्म. कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 इक्वल टू आपल्याला मिळवायचं आहे 2 कॉट बी बाय 2. मग आता हे कसं सिम्प्लिफाय करता येईल? ऑब्विसली कॉटला आपल्याला एकतर टॅन मध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा साइन कॉस मध्ये. जर आपण साइन कॉस मध्ये कन्वर्ट केलं तर जास्त कन्व्हिनियंट आहे. कॉटलाच आपण कॉट ए बाय 2 लाच कॉस ए बाय 2 अपॉन साइन ए बाय 2 असं लिहू शकतो. आणि कॉट सी बाय 2 लाच कॉस सी बाय 2 अपॉन साइन सी बाय 2 असं लिहिता येईल. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन काय येईल? कॉस साइन सी बाय 2
into cos A by 2 plus cos C by 2 into sin A by 2 divided by denominatorची टर्म sin A by 2 into sin C by 2. ओके, क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन केलं. पैकी जो न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटरची टर्म sin A cos B प्लस cos A sin B या फॉर्ममध्ये आली आहे. sin A cos B प्लस cos A sin B. sin A cos B प्लस cos A sin B म्हणजे काय? sin A plus B. sin A cos B प्लस cos A sin B. sin A plus B. म्हणजेच तो होईल sin C by 2 प्लस A by 2. बरोबर. डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर sin A by 2 into sin C by 2. न्यूमरेटर sin C by 2 प्लस A by 2 ला आपण sin A प्लस C अपॉन 2 असं लिहू शकतो. डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवला sin A by 2 इंटू sin C by 2. आता यामध्ये sin A प्लस C अपॉन 2 sin A प्लस C अपॉन 2 म्हणजे काय? cos B by 2. cos B by 2. बरोबर. sin A प्लस C अपॉन 2 म्हणजे cos B by 2 म्हणजे टर्म येते cos B by 2 अपॉन sin A by 2 into sin C by 2. आता बघा आपल्याला मिळवायचंय काय? टर्म आपल्याला मिळवायची आहे 2 cot B by 2. कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन असतो. इथे कॉस B by 2 आलाय पण अपॉन साइन B by 2 पाहिजे. आता इथं साइन A by 2 आहे, साइन C by 2 आहे पण साइन B by 2 नाहीये. साइन A by 2 दिसतोय, साइन C by 2 दिसतोय, साइन B by 2 नाहीये. त्याचं काय करणार? तो कसा मिळवणार? मल्टीप्लाय अँड डिवाइड करून. कशाला मल्टिप्लाय डिवाइड? येस, मल्टिप्लाय डिवाइड करणार कशाने?
येस. 2 multiply divide 2 ने multiply divide करून product form 2 न मल्टिप्लाय डिवाइड करून प्रॉडक्ट फॉर्म्युला काय होईल? 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं तर 2 cos b by 2 अपॉन 2 sin a by 2 इंटू sin c by 2. कसा वापरणार प्रॉडक्ट फॉर्म्युला आता? so 2 sin a sin b is equal to cos a minus b minus cos a plus b. cos a minus b minus cos a plus b. टर्म काय मिळते बघा. टर्म काय मिळते बघा. येस. टू साइन ए साइन बी वापरला तर काय मिळेल टर्म? cos a minus c upon 2 minus cos a plus c. cos a minus c upon 2 minus cos a plus c upon 2. ओके, पुढं कसं जाणार तर? यात अजून याचा काही उपयोग झालेला नाहीये. टू बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरचा येस. इथे आपण प्रॉडक्ट फॉर्म्युले वगैरे मध्ये जर गेलं तर ते आणखी कॉम्प्लिकेशन वाढेल आणि पुढं नाही जाणार तो. 2 साइन ए साइन सीच्या साइन बीच्या फॉर्म्युलेने. हाफ एंगल फॉर्म्युले cos b by 2 sin a by 2 sin c by 2 यांचे हाफ अँगल फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. त्याचा काही उपयोग होतोय का बघा. पैकी cos b by 2 आपल्याला पाहिजे ते सध्या आपण ठेवूया तसंच. cos b by 2 तसाच ठेवला कारण आपल्याला cos अपॉन साइन पाहिजे. sin a by 2 चा काय हाफ अँगल फॉर्म्युला? under root s minus b into s minus c upon bc. रूट ऑफ s minus b into s minus c upon bc.
इंटू रूट ऑफ, पुढे साइन सी बाय 2 S minus A into S minus B upon AB. एस मायनस ए अपॉन इंटू एस मायनस बी अपॉन ए बी, बरोबर आहे. साइन ए बाय 2 आणि साइन सी बाय 2 याचे हाफ अँगल फॉर्म्युले वापरले. ओके, आता यामध्ये इक्वल टू कॉस बी बाय 2 हा तसाच ठेवला आपण. या दोन्ही रूटचं मल्टिप्लिकेशन आहे. एस मायनस बी, एस मायनस बी दोन्ही ठिकाणी मल्टिप्लाय केला तर त्याचा स्क्वेअर होईल आणि स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. बरोबर आहे का? बघा, हे दोन्ही रूट आपण सगळे एकत्र करू शकतो. मल्टिप्लाय डिवाइडच आहेत ते. एस मायनस बी किंवा आपण असंही म्हणू शकतो रूट एस मायनस बी आणि रूट एस मायनस बी मल्टिप्लाय झाले तर रूट निघून जाईल, एस मायनस बी आणि बी सी इंटू ए बी, मतलब बी इंटू बी, बी स्क्वेअर होणार तो बी बाहेर आणि रूट मध्ये शिल्लक काय राहणार बघा केअरफुली. हा एस मायनस सी राहील, एस मायनस ए राहील आणि अपॉन ए सी, एस मायनस ए, एस मायनस सी अपॉन ए सी. लक्षात येते का? बघा काय केलं इथे ते, हे दोन्ही रूट मल्टिप्लाय केले. मल्टिप्लाय केले तर ऍक्च्युअली टर्म अशी येणार आहे, एस मायनस बी इंटू एस मायनस बी, एस मायनस बीचा स्क्वेअर, एस मायनस सी, एस मायनस ए अपॉन बी सी इंटू ए बी असं येणार आहे. दोन रूट एकत्र केले तर पैकी याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, बी इंटू बी, बी स्क्वेअर, बी स्क्वेअरचा स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, ए सी फक्त शिल्लक राहील. हे दोघ जण बाहेर आले. आलं लक्षात काय केलंय ते? मग आता ही जी टर्म राहिलेली आहे ही, हा कशाचा फॉर्म्युला आहे का बघा? sin b by 2. कशाचा फॉर्म्युला आहे? Sin B by 2. साइन बी बाय 2 चा आहे का? बरोबर आहे का? Yes. म्हणजे इक्वल टू येईल कॉस बी बाय 2 अपॉन एस माइनस बी अपॉन बी इंटू साइन बी बाय 2. यात इक्वल टू येईल, हा बी आपण वरती घेणार आणि कॉस बी बाय 2 अपॉन साइन बी बाय 2 म्हणजे कॉट बी बाय 2 टर्म येईल बी अपॉन एस मायनस बी कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट बी बाय 2, कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट बी बाय 2.
पण आपल्याला तर हे नको आहे. आपल्याला काय पाहिजे? 2 cot b/2 पाहिजे आपल्याला. इथे 2 यायला पाहिजे होतं. आता आपल्याला याचा उपयोग करायचा आहे, पण इथे तर स्क्वेअर नाही आहेत, कोणी स्क्वेअर नाही आहेत. तर पहा, असे 2 क्वेश्चन आहेत. एक तुमच्या एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन आहे. तो एक्झरसाइज मधला क्वेश्चन असा, इफ cot A, cot B, cot C are in AP, then prove that A square, B square, C square are also in AP. Cot A, cot B, cot C are in AP, then A square, B square, C square are in AP. आणि मिसलेनियस मधला क्वेश्चन जो आहे तो असा दिलाय, A square, B square, C square are in AP, then cot A/2, cot B/2, cot C/2 are in AP. पण ॲक्च्युअली याच्यामध्ये इथे A स्क्वेअर, B स्क्वेअर, C स्क्वेअर नाही पाहिजे. इथे फक्त A, B, C म्हणजे हे स्क्वेअर जर नसतील तर रिलेशन काय होईल? टू बी इक्वल टू A प्लस C. 2b इक्वल टू A प्लस C. आता आपण हे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला याला 2 न मल्टिप्लाय करू. इथे काय येतोय? 2b अपॉन 2s मायनस 2b इंटू कॉट b/2 तसंच. तर 2s ची व्हॅल्यू काय असते? A plus B plus C. A plus B plus C. A प्लस B प्लस C. आणि मायनस इथे 2b ची व्हॅल्यू काय? फ्रॉम 1 A प्लस C. म्हणजे इक्वेशन 1 चा एवढाच वापर करायचा. A plus C. 2b ची व्हॅल्यू काय? A प्लस C. मग इथं मायनस 2b म्हणजे तो होईल मायनस A मायनस C. बरोबर. टू बी ची व्हॅल्यू काय? A प्लस C. इथे मायनस 2b आहे. मायनस 2b ला मायनस A मायनस C लिहिला. इथं A कॅन्सल, C कॅन्सल, शिल्लक राहतो 2b अपॉन B आणि मग ते B पण कॅन्सल, इक्वल टू येतो 2 cot B/2. आणि तुमच्या मिसलेनियस एक्झरसाइजमध्ये या क्वेश्चनमध्ये करेक्शन आहे. ते करेक्शन पण तुमच्या बुकमध्ये करून घ्या. इथे A स्क्वेअर, B स्क्वेअर, C स्क्वेअर या क्वेश्चनला नाही आहे. तर तुमच्या सेकंड एक्झरसाइजमध्ये एक क्वेश्चन आहे, तिथं A स्क्वेअर, B स्क्वेअर, C स्क्वेअर आहे, पण यात नाही आहे. 2 cot B/2. आणि मग यावरून आपण लिहू शकतो देअरफॉर cot A/2, cot B/2, cot C/2 आर इन AP. ओके.
कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 ची व्हॅल्यू 2 कॉट बी बाय 2. इथे यात आपण काय केलं, ह्या स्टेप नंतर 2 न मल्टिप्लाय केलेलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. 2s ची व्हॅल्यू आपल्याकडे असते a प्लस बी प्लस सी आणि 2b ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मधून टाकली, त्यात हे सगळेच कॅन्सल झाले, फक्त 2 शिल्लक राहिला. या प्रकारे हे प्रूव्ह करता येईल. टेक डाउन दिस.